बातमी सोलापुरातील वैराग गावामध्ये अवकाळी पावसामुळे धुमाकूळ घातलाय। त्यामुळे ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागा अक्षरशः आडव्या झाल्यात। अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून घेतलाय। लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी करतात। साताऱ्यातील गोडोली नाक्यावर नगरपालिकेकडून अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळी मुख्य रस्त्यावरील 8 टपऱ्या हटवण्यात आल्यात। वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटवण्याच्या तक्रारी शासनाकडे आल्या होत्या आणि त्यामुळे ही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली आहे। उत्पादन शुल्क विभागाचा गणवेश घालून दारू तस्करी केल्याचा प्रकार कोल्हापूरमधून समोर आलाय। या प्रकरणी तोतया कर्मचाऱ्याला उत्पादन शुल्क विभागाने दारू साठ्यासह पकडलाय। गाडीवर शासकीय दिवा लावून गोव्याच्या दारूची वाहतूक केली जात असताना उत्पादन शुल्क विभागाने त्याला रंगेहात पकडलाय। कराडचे कार्यमुक्त मुख्य अधिकारी शंकर खंदारे 5 लाखांची लाच घेताना रंगेहात सापडलेत। एकूण 10 लाखांची लाच त्यांनी मागितली होती आणि 5 दिवसांपूर्वी राज्यपालांच्या आदेशाने खंदारे यांना कार्यमुक्त केलं होतं। तर खंदारेंसह सहाय्यक नगर रचनाकार स्वानंद शिरगुप्पे आणि कनिष्ठ लिपिक तौफिक शेख हे देखील लाच लुचपतच्या जाळ्यामध्ये अडकल्यात। पंढरपूरच्या चंद्रभागा नदी प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजल्यानंतर नगरपालिकेने नदी स्वच्छतेचं काम हाती घेतलंय। पालिकेच्या वतीने नदीपात्रातील कचरा आणि शेवाळ काढण्याचं काम सुरू आहे। तर सुमारे 50 कर्मचाऱ्यांमार्फत नदीपात्राची स्वच्छता केली जाते।